की बाबा अगोदरच 400 पार 400 पार असं बोलून बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार. ते काढता काढता नाकी नवाले. मोदी साहेब स्वतः एका चॅनलवर 15-20 मिनिटं सांगत होते की असं होणार नाही, असं होणार नाही, संविधान बदलणार नाही, संविधान वर्ष आम्ही साजरं करणार आहोत वगैरे वगैरे. परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल. आता ते कुठे संपलं नाही तर मध्येच हे आलं की आता शाळांमधून सुद्धा मनुस्मृती येणार आहे. आता आणखीन काय नवीन आहे? मनुस्मृती आणि त्याच्यानंतर मनाचे श्लोक पाठ करायचे. आता हे मनुस्मृती म्हटलं तर झालं आणखीन कल्याण. म्हणजे अगोदर ते त्याच्या भयंकर हे, कारण आम्ही तर जे आहे चातुर्वर्ण्य आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे मधीच काहीतरी कोण काढताय आणि परत त्याच्यावर चर्चा सुरू होते. हे थांबवलं पाहिजे ना. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे दावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. गोष्ट लहान वाटत असेल पण या लहान गोष्टीतूनच जे आहे मोठा भडका उडतोय आणि तो कुणालाही मान्य होणार नाही. मनुस्मृती वगैरे जे काय आहे ते चाललेलं. अरे आहेत ना, तुम्हाला खूप संत आहेत, घ्या ना त्यांचे अभंग. या संत तुकारामाचे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेशी जाणा. घ्या ते. तुकाराम महाराजांनी तर खूप आपल्याला उपदेश चांगले केले. विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे सगळं जे आहे जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं, अवघे विश्वाची माझे घर, तेच यांनी सांगितलं. हा भेदाभेद जे आहे हे अमंगळ आहे, हे ठेवायचं नाही. हे शिकवा ना बाबांनो शाळेत. नको त्या गोष्टी काय आणू नका. महात्मा फुल्यांचा जे आहे त्यांना शिकवा. धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. धर्म भेद राज्य हे मानवांमध्ये नसावे, सगळ्यांना समतेची वागणूक दिली पाहिजे. अण्णाभाऊ साठे म्हणाले होते, पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नाही, ती त्या श्रमिकांच्या खांद्यावर उभी आहे. अरे शिकवा ना ते. हे शिकवायला काय होतं? संत सावता महाराज म्हणाले, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. श्रम जे आहे ते श्रम करतो आम्ही, त्याच्यामध्येच परमेश्वर आहे, विठाई आहे. हे तर काय कोण मध्येच काय काढतं आणि काय नाही. आणि मग अडचणीला हे सगळं जे फिरतं, असं फिरतं सगळीकडे कानोकानी होतं. आणि मग त्याचा जो आहे हा त्रास, हा निवडणुकीला जो आहे आपण गेलो की ताबडतोब लोक विचारायला लागतात. म्हणून आपण आमचे मंत्री कोण, मला वाटतं ते केसरकर मंत्री आहे, केसरकर असतील ना मंत्री, मला वाटतं ते ओबीसी आहे. त्यांच्या निवडणुकीचा 2-4 वेळा गेलो. त्यांच्या डोक्यातून काय आलं काय समजत नाही. जरा बघा, त्यांनी तिथेच दाबायला पाहिजे. हे भानगड नको इथे.